की नुसतं बायपास असं नाव जरी काढलं तरी काळजाचा ठोका का चुकतो? जर हार्ट चांगलं राहिलं तर प्रत्येक ऑर्गन अजून चांगला राहतो. मला का झालं हा याचा परत अज्ञानाचाच पार्ट येतो. मी लोकांना सांगतो की आपल्या गाडीला पण मेंटेनन्स आहे. या शरीराला काही ना काहीतरी मेंटेनन्स येणार आहे ना. तर आता बिकॉज एव्हरीथिंग इज अवेलेबल आणि लाईफ कॅन बी गुड, तर वाय नॉट डू इट? हा त्याच्यातला सिम्पल पार्ट. आपण आज जी चर्चा करतोय माझ्या मते हा फक्त पार्ट बायपासचा किंवा हार्ट सर्जरीचा नाही आहे. दिस अबाउट क्वालिटी ऑफ लाईफ. सो नॉट एव्हरी टाइम हार्टच्या ऑपरेशन मध्ये आपण किंवा हार्टच्या आजाराच्या याच्यामध्ये आपण काहीतरी चुकीचंच करतोय म्हणूनच आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम झालाय असं नाहीये. ज्याच्याने चेस्ट पेन होणं किंवा ज्याच्यात पुढे जाऊन हार्ट अटॅक येणं, मेल जेंडर इट सेल्फ इज प्रोन, तुम्ही ते बदलू शकत नाही. अँक्शियस आणि कॉशियस यातला फरक आहे. यू हॅव टू बी कॉशियस. याचा अर्थ अँक्शियस व्हायची गरज नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की आसपासचे सगळेजण त्याला एकदा ऑपरेशन झालं की त्या व्यक्तीला अँक्शियस बनवत राहतात. त्या उलट तुमच्या आसपास बसलेल्या कितीतरी लोकांची तुम्हाला बायपास झाली असेल का नाही, पण ती माणसं छान नॉर्मल जगत असतात, पण कुणी आपण जाऊन स्वतःहून सांगत नाही की माझं बायपास ऑपरेशन झालं आणि मी छान जगतोय. आपल्या आहारामध्ये काही बदल केले किंवा आपल्याला डायबिटीस असेल तर आपण एक्स्ट्रा केअर घेतली, आपण स्मोकिंग नाही केलं तर आपण हार्टचे आजार वाचवू शकतो. हा एक नक्की पार्ट आहे. पण आपण एक मोठा सबसेट विसरून जातो ज्याच्यामध्ये नॉन मॉडिफायबल आहे. की बायपास हा एक शब्द नेहमी वापरतात, तर एक तर ती प्रोसिजर थोडक्यात काय असते आणि दुसरी गोष्ट बायपास आणि ओपन हार्ट सर्जरी केली यात फरक काय आहे का? त्यामुळे तुम्हाला सिम्पटम्स नाहीयेत म्हणजे तुम्हाला त्रासच नाहीये असं नाहीये. त्याची जाणीव नाही अशी सुद्धा परिस्थिती असू शकते. हा सिंपल मी लोकांना उदाहरण सांगतो. साताऱ्यातून मुंबईला जाताना पूर्वी ट्रॅफिक कात्रच्या चौकात जाम होत होतं, स्वारगेटच्या चौकात जाम होत होतं, युनिव्हर्सिटीच्या चौकात जाम होत होतं. बाहेरनं एकच बायपास काढला. सो बघायला गेला तर हे समथिंग सिमिलर आहे. म्हणजे एकाच रक्तवाहिनीमध्ये 3 ठिकाणी ब्लॉक असले तरी एका बायपासमध्ये काम होऊन जातं. माझं वय खूप कमी आहे म्हणून मला बायपास नकोय, आमचं वय जास्त आहे म्हणून मला बायपास नकोय. माझ्या वडिलांचं वय 76 आहे. त्यांना आजपर्यंत हॉस्पिटलची पायरी चढायची गरज पडली नव्हती, कधीच काही लागलं नव्हतं, एक इंजेक्शन लागलेलं नाहीये. पण आता मात्र 3 रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आलेत. मी त्यांना म्हटलं अहो वय वर्ष 76 पर्यंत काही नाही झालं, हा पार्ट का विसरताय? म्हणजे ऍट 76 ला झालं तरी म्हणतो की हा असं कसं झालं, आणि जर तीच गोष्ट 38व्या वर्षी आली तरी आपण म्हणणार की असं का झालं. याचं कारण असं आहे की एक जनरल इम्प्रेशन आहे सोसायटीमध्ये की हो डायबिटीसमुळे जखमा भरून येत नाहीत आणि बाकी, सो मग कशाला ऑपरेशन. सो हे इम्प्रेशन की डायबिटीस आहे म्हणून बायपास नको इज अ रॉंग थिंग. तर त्याच अनुषंगाने आता बोलताना एक विषय आठवला की मला सुपारीच्या खांड्याचं पण व्यसन नाहीये तरी माझ्याही बायपासची वेळ का आली, आणि माझे इतर सहकारी कोणी स्मोकिंग करते कोणी तंबाखू खाते ते चांगले ठणठणीत येतात. त्यांचा मुलाचाच हे होता. नाही हे आता ते इकडचा डोंगर चढून आले होते मागच्या महिन्याभरापूर्वी, आता ह्याच्यामध्ये हे असूच शकत नाही. अच्छा, तर डिले करायला देर हॅज टू बी, आय ऑलवेज फील सो, देर हॅज टू बी अ स्ट्रॉंग व्हॅलिड रिझन टू डिले. म्हणजे मी जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा हेतू फक्त हृदयातल्या ब्लॉकेजेसला बायपास करून देणं नाहीये. यातला सिंपल सांगायचं झालं तर ते झाल्यानंतर पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये हा पेशंटनी विसरलं पाहिजे की याचं ऑपरेशन झालंय आणि त्यांनी खूप छान आयुष्य ऍक्टिव्हली जगता यायला पाहिजे. तर मला बायपास सांगितली असं एक लोक आपण कॉमनली ऐकतो आणि उगीच त्याविषयी असं कित्येकदा लोकांना दडपण असतं, त्याविषयी लोक बोलायला सुद्धा कचरतात असं कित्येकदा आमच्या सर्वेमध्ये आमच्या लक्षात आलं. आणि तुमचे प्रश्न आणि हा सर्वे यातनं ह्या विषयावर खरं तर बोललंच गेलं पाहिजे आणि ते बोललंही गेलं असं पाहिजे की ह्या एपिसोड नंतर खरं तर ही भीती आपल्या मनातली नक्कीच जायला हवी असं आम्ही जास्तीत जास्त आज प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या एपिसोड नंतर तुम्हाला ह्या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला आमच्या अभिप्राय सेक्शनमध्ये कळवा आणि आपण त्यावरती नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. डॉक्टर धैर्यशील कणसे यांचा आणि माझा नुकताच काही कारणामुळे परिचय झाला आणि आमच्या गप्पा झाल्यानंतर बोलता बोलता लक्षात आलं की अरे आपण ज्या डॉक्टरांना शोधत होतो ते हेच तर ते डॉक्टर आहेत की खरं. आणि मग त्या गप्पांमधनं आमची ही चर्चा चालली होती की ह्या विषयावर आपण सर एक एपिसोड करूया का. तर ते आनंदाने तयार झाले
आणि त्यांच्याशी या गप्पांमधनं म्हणजे आम्ही मुद्दाम आजच्या एपिसोडचा हेतूच असा आहे, त्याला जास्तीत जास्त लाईट पद्धतीने कसा गप्पांमधनं हे सर्व शंकांची उत्तरं देता येतील असा हा प्रयत्न राहील. तर नमस्कार सर, आमच्या जगण्यातील काही मध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर धैर्यशील कणसे. मी कार्डियक सर्जन आहे आणि पुण्यामध्ये 2013 पासून प्रॅक्टिस करतो. तुम्ही मला जेव्हा विचारलं की असा कार्डियक सर्जरी रिलेटेड टॉपिक, तेव्हा मला जो बरीच वर्ष मनात राहून एक हे राहिलेलं आहे की मी पेशंट्स बघतो, इंटरॅक्ट करतो आणि ऑपरेट करून सगळे पेशंट जेव्हा चांगले होतात, पण त्याबद्दलची जी भीती आहे ही प्रत्येक पेशंटला आम्ही इंडिव्हिज्युअली करेक्ट ती घालवण्याचा प्रयत्न करत असतो, जे आहे ते फॅक्ट सगळे सांगून. बेसिकली समाजामध्ये या बाबतीतला अवेअरनेसच नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही मला जेव्हा विचारलं तेव्हा मला ह्या गोष्टीचा आनंद जास्त होता की जे सोशल अवेअरनेसचा जो पार्ट जो जास्त महत्त्वाचा आहे तो आज मला छानपैकी हे करता येईल. पण त्यातला मला तुम्ही जे मगाशी बोललात की हा गंभीर विषय, तर मला हा इतका गंभीर आणि इतकं म्हणजे ऑफकोर्स इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला तो गंभीर आहे, पण इतका गंभीररित्या तो घेण्याचा हे नाही आहे, कारण याच्यात प्रत्येक गोष्टीत सायन्स आहे आणि आपण आज ते सायन्स बद्दल बोलू शकतो. राईट. मग हाच महत्वाचा मुद्दा. मी गंभीर अशा प्रेक्षकांच्या वतीने जो आमचा नेहमी येतो की आम्हाला या विषयाची बऱ्याचदा भीती वाटते, तर एक सगळ्यात बेसिक प्रश्न असतो ना लोकांचा की लोकांना हार्टचं ऑपरेशन करणारे डॉक्टर असं लोक म्हणतात कित्येकदा, तर कार्डिओलॉजिस्ट असतं किंवा कार्डियक हार्ट सर्जन असे जे आहेत, ह्या दोन डॉक्टरांमध्ये काय फरक असतो? सो बेसिकली असं आहे की पेशंट जनरली जेव्हा पहिला इन्व्हेस्टिगेट केला जातो तेव्हा एक कार्डिओलॉजिस्ट इन्व्हेस्टिगेट करतात. कार्डिओलॉजिस्ट म्हणजे मेडिसिनची ब्रांच आहे. आमच्याकडे मेडिसिनच्या, तुम्हाला ॲज तुम्ही पण डॉक्टर आहात, ॲज अ मेडिसिनच्या ब्रँचमध्ये दोन बेसिक हे आहेत. एक म्हणजे मेडिसिनची ब्रँच ज्याच्यामध्ये गोळ्या औषधं दिली जातात, आणि दुसरं शल्यचिकित्सक किंवा सर्जिकल ब्रँच म्हणजे सर्जन, म्हणजे ज्यामध्ये ऑपरेशन्स केलं जातं. सो मेडिसिनच्या याच्यामध्ये पुढे जाऊन लोक कार्डिओलॉजी करतात. त्यामुळे हे कार्डिओलॉजिस्ट पुढे जाऊन अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करण्याचा रोल त्यांचा येतो. ते आम्ही करत नाही, पण आम्ही हार्ट सर्जरी करतो. म्हणजे ओपन हार्ट सर्जरी म्हणजे बायपास, हार्ट व्हॅल्व रिप्लेसमेंट, ह्या सगळ्या सर्जरीज ह्या कार्डियक सर्जनच्या अंडर येतात. आणि आज म्हणजे मुद्दाम आपण हार्ट संबंधी भरपूर आजार आणि त्याच्यावर वेगवेगळे ट्रीटमेंट्स आहेत, पण आपला आजचा मेन एपिसोडचा हेतू बायपास ही सर्जरी जनरली केली जाते आणि त्याच्याविषयी असणारे समज गैरसमज हे जास्त क्लिअर करायचं आहे. तर हा पहिलाच प्रश्न मिळाले. काही प्रश्न प्रेक्षकांचे असतात की नुसतं बायपास असं नाव जरी काढलं तरी काळजाचा ठोका का चुकतो? हा ऑपरेशन म्हणलं की कोणालाही भीती वाटते, स्वाभाविक आहे. म्हणजे भीती वाटणं याबाबत काही चुकीचं नाहीये, पण कुठल्याही भीतीवर जर आपल्याला ओव्हरकम करायचं झालं तर, किंवा भीतीवर मात करायची झाली तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रॉपर त्या बाबतीची माहिती घेणं. आज समाजामध्ये प्रिव्हेन्शन बद्दलची एक्सेसिव्ह माहिती आहे. म्हणजे ती इतकी जास्त माहिती आहे की त्याच्यानी लोकांना जास्त भीती, दहशत बसते आणि हार्टच्या आजारांबद्दल जास्त भीती, इतकी एक्सेस प्रिव्हेन्शनची माहिती हे होते. पण हार्ट सर्जरी बद्दल कोणालाच माहित नाही. दुसरा भाग असा आहे की हार्ट सर्जरी म्हणजे बायपास सर्जरी एक्झाम्पल, की बायपास सर्जरी बद्दल पण तुम्ही जेव्हा कुठे एखादा निगेटिव्ह घडलेला इन्सिडेंट फक्त तो जास्त हायलाइट केल्यासारखा होतो, त्या उलट तुमच्या आसपास बसलेल्या कितीतरी लोकांची तुम्हाला बायपास झाली असेल का नाही, पण ती माणसं छान नॉर्मल जगत असतात, पण कुणी आपण जाऊन स्वतःहून सांगत नाही की माझं बायपास ऑपरेशन झालं आणि मी छान जगतोय. सो या कारणाने पेशंटला दोन्ही गोष्टी आहेत. एक की जास्त करून हायलाइट एखाद्या रेअरेस्ट ऑफ द रेअर झालेल्या निगेटिव्ह याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन केली जाते, त्यामुळे पण भीती आहे. आणि दुसरी गोष्ट अज्ञान आहे. बेसिकली कुठल्याही गोष्टीबद्दल अज्ञान असेल तर तुमचं तुम्ही मनाने इमॅजिन करणार, तुम्हाला वाटणार की ऑपरेशन म्हणजे काहीतरी खूप मेजर आहे आणि त्याच्यानंतरचं काय, आणि त्याच्यामुळे भीती नॅचरल राहते. मला असं वाटतं की भीती घालवण्याचं कर्तव्य माझं आहे. ज्याच्यानी खरंच काय आहे परिस्थिती, हार्ट सर्जरी तेवढी भीतीदायक आहे का नाहीये, यामध्ये रिस्क खरी किती आहे, ह्या सगळ्याला आज प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक वेज आहेत. म्हणजे आमच्याकडे हार्टच्या ऑपरेशनमध्ये रिस्क किती आहे, म्हणजे जीवाचा धोका किती आहे, हे मोजण्यासाठी युरोस्कोर कॅल्क्युलेटर सारखे कॅल्क्युलेटर आहेत, जे जगाच्या सगळ्या ह्याच्यावर बनवले गेलेले कॅल्क्युलेटर्स आहेत. त्याच्यावर सिंपल डेटा टाकला तर आज ऑपरेशन मधल्या धोक्याचं प्रमाण कळतं. आणि ते जर खरंच कळलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही भीती इतकी अननेसेसरी आहे की बोलायला. आजच्या सिच्युएशन मध्ये
हार्टच्या ऑपरेशन मधली रिस्क ही 0.5% अगदीच ताणून बाकी हायएस्ट हे बघितलं तरी 1.5% आहे. अच्छा. म्हणजे जर 98.5 ते 99.5% लोक चांगले होऊन घरी जात असतील तर या लोकांनी इतकं घाबरण्याची गरज नाहीये, पण त्याच्याबद्दल अवेअर नसल्याने हा भीतीचा पाठ येतो. ओके. आणि मग दुसरा एक पार्ट असतो नेहमी की पण ही वेळ येतेच का बायपास करावं लागावं, असं आपण काय करत असतो आयुष्यामध्ये की ज्यामुळे हे हार्ट इतकं खराब होत जातं? अं, मला असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्ट आपणच करतो असा पार्ट नाहीये. म्हणजे बरं. एक्झाम्पल, अच्छा. हार्टच्या आजाराला काही मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत, काही नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत. म्हणजे आपण काही गोष्टी बदलू शकतो. हो, ओके. आपण जर एक्झाम्पल आपल्या आहारामध्ये काही बदल केले किंवा आपल्याला डायबिटीस असेल तर आपण एक्स्ट्रा केअर घेतली, आपण स्मोकिंग नाही केलं तर आपण हार्टचे आजार वाचवू शकतो. हा एक नक्की पार्ट आहे. पण आपण एक मोठा सबसेट विसरून जातो ज्याच्यामध्ये नॉन मॉडिफायबल आहे. म्हणजे एक्झाम्पल हे की मेल जेंडर इटसेल्फ इज प्रोन फॉर सम हार्ट, म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे ब्लॉकेजेस येतात ज्याच्याने हार्टचे म्हणजे हे प्रॉब्लेम सुरू होतात, ज्याच्याने चेस्ट पेन होणं किंवा ज्याच्यात पुढे जाऊन हार्ट अटॅक येणं. मेल जेंडर इटसेल्फ इज प्रोन, तुम्ही ते बदलू शकत नाही. दुसरा पार्ट हा आहे की तसंच फॅमिली हिस्ट्री, बरोबर आहे. दीज आर स्ट्रॉंग फॅक्टर्स. म्हणजे माझ्याकडे एका पेशंटचं मी 38व्या वर्षी बायपास केलंय, ज्याच्यात आई 42व्या वर्षी हार्ट अटॅकने गेली होती आणि वडील 44व्या वर्षी हार्ट अटॅकने गेले होते. सो तो माणूस स्मोकिंग करत नव्हता, तो सगळं करत होता, तो एक्सरसाइज करत होता, ही वॉज डुईंग एव्हरीथिंग राईट. पण तरी सुद्धा 38व्या वर्षी बायपास करायची वेळ आली बिकॉज इट्स अ स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री. सो नॉट एव्हरी टाइम हार्टच्या ऑपरेशन मध्ये आपण किंवा हार्टच्या आजाराच्या ह्याच्यामध्ये आपण काहीतरी चुकीचंच करतोय म्हणूनच आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम झालाय असं नाहीये. राईट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज जसं वय वाढत चाललंय तसं हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस हे येणार. हा मी सिंपल लोकांना सांगतो. माझ्याकडं मागच्या 4 दिवसापूर्वी एक पेशंट आले होते आणि त्यांचं म्हणणं होतं, माझ्या वडिलांचं वय 76 आहे, त्यांना आजपर्यंत हॉस्पिटलची पायरी चढायची गरज पडली नव्हती, कधीच काही लागलं नव्हतं, एक इंजेक्शन लागलेलं नाहीये, पण आता मात्र तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आलेत. मी त्यांना म्हटलं, अहो वय वर्ष 76 पर्यंत काही नाही झालं, हा पार्ट का विसरताय? सो आपला बघतानाचा दृष्टिकोन मधला हा डिफरन्स आहे की आपण प्रत्येक वेळी म्हणजे ऍट 76 ला झालं तरी म्हणतो की हा असं कसं झालं, आणि जर तीच गोष्ट 38व्या वर्षी आली तरी आपण म्हणणार की असं का झालं. किंवा त्या 76 वर्ष जगणाऱ्या माणसाला ती एक सवय असेल की मला काही होतच नाहीये म्हणजे व्हायलाच नाही पाहिजे. एक्झॅक्टली, असं होऊ नाही शकत. जसं वय वाढेल तसं आज फरक हा आहे की जो पूर्वी 75व्या वर्षी 76व्या वर्षी वय झालं म्हणून सोडून दिलं जात होतं, आज त्या गोष्टी ट्रीट करता येऊ शकतात आणि लाईफ पुढे अजून चालू शकतं. सो आज डिटेक्शन चांगलं आहे. म्हणजे आज पेशंट अवेअरनेसमुळे इन्व्हेस्टिगेट होतो, इन्व्हेस्टिगेट झाल्यानंतर गोष्टी लक्षात लवकर येतात, आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की त्याची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. सो हे अवेलेबल असल्याने ते करेक्ट करून पुढे लाईफ खूप छान राहू शकतं. हा त्याच्यातला बेसिक पार्ट आहे. पण आपला फोकस हा कंटिन्युअसली या म्हणजे त्याच्यातल्या निगेटिव्ह ऍस्पेक्ट कडे जास्त राहतो. एक तर मला का झालं आणि ह्यातनं मी बरा होणार नाहीये, दोन गोष्टी डोक्यात चालू राहत असेल. मला का झालं हा याचा परत अज्ञानाचाच पार्ट येतो. मी लोकांना सांगतो की आपल्या गाडीला पण मेंटेनन्स आहे, या शरीराला काही ना काहीतरी मेंटेनन्स येणार आहे ना. आणि तुम्ही नेचरच्या अगेन्स्ट जाऊन, म्हणजे जेव्हा मी 80व्या वर्षी जर मी बायपास केली, 85व्या वर्षी जर बायपास केली, की जिथे पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली आहे म्हणून आपण त्यांना परत बॅक ऑन ट्रॅक आणण्यासाठी मी जर त्यांचे ऑपरेशन करत असेल तर मी नेचरच्या अगेन्स्ट जाऊन काहीतरी करतोय. बरोबर आहे. मग ह्याच गोष्टीला पूर्वी सोडून दिलं जात होतं. तर आता बिकॉज एव्हरीथिंग इज अवेलेबल आणि लाईफ कॅन बी गुड, तर वाय नॉट डू इट, हा त्याच्यातला सिंपल पार्ट आहे. बरोबर. मी पुढे तर आपले प्रेक्षकांचे भरपूर प्रश्न आहे, पण सुरुवातीला एक थोडक्यात मला एक लोकांच्या बाजूने प्रश्न विचारायचा आहे की बायपास हा एक शब्द नेहमी वापरतात, तर एक तर ती प्रोसिजर थोडक्यात काय असते, आणि दुसरी गोष्ट बायपास आणि ओपन हार्ट सर्जरी केली यात फरक काय आहे का? सो तुमचा पहिला प्रश्न, जर बायपास बद्दल माहिती घ्यायची असेल तर मी तुम्हाला सिंपल बेसिक मध्ये जातो. आपलं हृदयाच्या शरीराला पंपिंग म्हणजे पंप करून रक्त अख्ख्या शरीरामध्ये रक्त ढकलण्याचं काम करत आहे. या हृदयाला स्वतःला रक्ताची गरज पडते, त्या रक्तवाहिन्यांनी रक्त आणि ऑक्सिजनची गरज पडते.
या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा कधी ब्लॉक्स येतात, ते कुठल्याही कारणाने असतील, अथरोस्क्लेरोसिस आपण जे म्हणतो किंवा बाकी काही कारण असेल, जेव्हा ते ब्लॉक येतात आणि ते सिग्निफिकंट होतात, तेव्हा एक डिमांड सप्लाय मिसमॅच झाल्याने छातीत दुखून येतं किंवा त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी आली तर खालचा रक्तपुरवठा सडन कट ऑफ झाल्याने हार्ट अटॅक येतो. याचे जे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, यामध्ये सिंपल बघायला गेलात तर जर ते ब्लॉक सिग्निफिकंट नसतील तर त्याच्यामध्ये गोळ्या औषधांची ट्रीटमेंट आहे. म्हणजे तो थोडा त्याचा प्रोग्रेस कमी करण्यासाठी आणि त्याच्यात सडन रक्ताची गुठळी येऊ नये म्हणून. दुसरी ट्रीटमेंट अँजिओप्लास्टी आहे, ज्याच्यामध्ये त्या रक्तवाहिनीमध्ये त्या ब्लॉकच्या अक्रॉस एक तार टाकून, फुगा टाकून त्याच्यावर जाळी बसवली जाते, अँजिओप्लास्टी. बायपासमध्ये आम्ही ऑपरेशन करून आतमध्ये जाऊन इथले हृदयाच्या म्हणजे बरगड्यांच्या मागची रक्तवाहिनी, आयदर इकडची की दोन्ही किंवा पायातनं, या रक्तवाहिन्या घेऊन डायरेक्टली जिथे ब्लॉक आहे त्याच्या पुढे नवीन रक्तवाहिनी जोडून देतो. ओके. आणि ती रक्तवाहिनी जोडून दिली की रक्तपुरवठा परत पूर्ववत होतो. म्हणजे हा सिंपल मी लोकांना उदाहरण सांगतो. साताऱ्यातून मुंबईला जाताना पूर्वी ट्रॅफिक कात्रजच्या चौकात जाम होत होतं, स्वारगेटच्या चौकात जाम होत होतं, युनिव्हर्सिटीच्या चौकात जाम होत होतं. बाहेरनं एकच बायपास काढला. सो बघायला गेला तर हे समथिंग सिमिलर आहे. म्हणजे एकाच रक्तवाहिनीमध्ये 3 ठिकाणी ब्लॉक असले तरी एका बायपासमध्ये काम होऊन जातं. सो बायपास म्हणजे काय, तर पुढे डायरेक्टली रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ब्लॉक्सला स्किप करून, म्हणजे ब्लॉक्स तिथेच सोडले जातात. ब्लॉक्स काय काढायचे नाही, कारण हा पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की मग तुम्ही ब्लॉक्स काढणार का? तर ब्लॉक्स काढले जात नाही, त्याच्या पुढे फक्त त्याला बायपास करून नवीन पुढच्या नॉर्मल एरियामध्ये रक्तवाहिनी जोडून दिली जाते, म्हणजे रक्तपुरवठा पूर्ववत होतो. हे बायपास झाला. आता येऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा जो प्रश्न आहे ओपन हार्ट सर्जरी आणि बायपास. यामध्ये ना हार्ट सर्जरीमध्ये बायपास सर्जरी सोडून बाकीच्या बऱ्याच साऱ्या प्रोसिजर्स आहेत. सिंपल फॉर अ ले मॅन, छाती उघडून ऑपरेशन करणं म्हणजे ओपन हार्ट म्हटलं जातं. आमच्या डेफिनेशन वाईज जेव्हा हार्ट ओपन केलं जातं तेव्हा त्याला ओपन हार्ट म्हणतात. म्हणजे जिथे हार्टच्या व्हॅल्वचा प्रॉब्लेम आहे, ओके, किंवा आतमध्ये एखादी गाठ आली आहे, किंवा असं जिथे कुठे मला हृदय थांबवावं लागतं, थांबून आतमध्ये जाऊन जेव्हा आम्हाला ती प्रोसिजर करून व्हॅल्व आयदर रिप्लेस करायला लागतो किंवा काही वेळा रिपेअर करायला लागतो, ही जी प्रोसिजर आहे ह्याला आम्ही हृदय ओपन करून ते ऑपरेट करतो. त्याला आयडियली आमच्या म्हणजे बुकिश याच्याप्रमाणे त्याला ओपन हार्ट सर्जरी म्हणतात. पण बायपासमध्ये त्याची गरजच पडत नाही. बायपासमध्ये काय आहे, हृदयाच्या वरती ज्या हृदयाला रक्तपुरवठा ज्या रक्तवाहिन्यांनी केला जातो, ह्या रक्तवाहिन्या हृदयाच्या वरनं आहेत. त्यामुळे सिंपल जाऊन वरच्या वर डायरेक्ट रक्तवाहिनी जोडून देणं इज द सिम्पलेस्ट थिंग दॅट इज अ बायपास. त्याच्यामध्ये ओपन हार्ट सर्जरी आयडियली नाही. पण फॉर ले मॅन सांगताना सांगितलं जातं की ओपन हार्ट ती ऍक्च्युली ओपनिंग द चेस्ट आहे, नॉट हार्ट नाहीये. ओके. आता हे प्रेक्षकांचे प्रश्न सुरू होत आहेत, तर त्यातला एक जणांचा पहिला प्रश्न आहे, माझं वय खूप जास्त आहे, आता हे मला सोसेल का सगळं? राईट. सो हा एक कॉमन क्वेश्चन आहे. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग आमच्याकडे दोन्ही येतात. माझं वय खूप कमी आहे म्हणून मला बायपास नकोय, आमचं वय जास्त आहे म्हणून मला बायपास नकोय. सो इफ यू आस्क मी, इफेक्टिव्हली एज इज आयडियली जस्ट अ नंबर. ओके. यातला जगातलं आजपर्यंत मी हे उदाहरण बऱ्याच वेळा देतो. हे जरी बायपास रिलेटेड नसलं तरी याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रोसिजर बद्दल आहे, म्हणजे ज्याला आउटिक डिसेक्शन्स आहे. जर सगळ्यात वन ऑफ द ग्रेटेस्ट एक्झाम्पल्स आय कॅन गिव्ह इज ऑफ, म्हणजे जे मायकल डिबेकी नावाचे कार्डियक सर्जन्स आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट कार्डियक सर्जन्स इन द वर्ल्ड. मायकल डिबेकींना स्वतःला वयाच्या 97व्या वर्षी छातीत दुखलं. मला जेव्हा छातीत दुखलं तेव्हा तपासणीवर लक्षात आलं की त्यांना स्वतःला आओर्टिक डिसेक्शन आहे. तोच आजार जो त्यांनी आयुष्यभर ट्रीट केला तो स्वतःला झालेला आहे. त्यांनी सर्जरी सुरुवातीला रिफ्यूज केली. ते म्हणले की मला नाही करायचं, मी 97 आहे, काही नका करू. ते अनकॉन्शियस झाले. त्या रात्री त्यांची बायको, हॉस्पिटलची एथिकल कमिटी आणि त्यांचा लॉंग टाइम असिस्टंट नूनन एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलं की रात्रीतून मायकल डिबेकींना ऑपरेट करायचं. त्या रात्रीतून मायकल डिबेकींचं ऑपरेशन झालं. त्यानंतर मायकल डिबेकी 3 वर्ष जगले. 100ला जस्ट 3 महिने राहिलेले असताना ते दुसऱ्या कारणांनी गेले, हार्टच्या कारणाने नाही. मी लोकांना कायम सांगतो, जर एखादा माणूस 97व्या वर्षी जगू शकतो तर आपण 70ला सुद्धा लोक आपल्याकडे म्हणतात वय झालं आणि सोडून द्या. बाकी सगळं जाऊ द्या, माझ्या घरचं उदाहरण आहे.
माझ्या आजोबांना 76व्या वर्षी माझे वडील बालरोगतज्ञ आणि आई स्त्रीरोगतज्ञ असूनही दोघे तयार नव्हते आजोबांचं ऑपरेशन करून घ्यायचं, कारण त्यांना तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस सापडले होते, बायपास सुचवली होती आणि आज ते म्हणले नाही, आयुष्य जगून झालं, आता कशाला ऑपरेशन घ्या, आता कशाला रिस्क घ्या. पण शेवटी त्रास इतका व्हायला लागला की बेडपासून संडासला जायला किंवा वॉशरूमला जाईस तोपर्यंत त्यांना दर 20 पावलाला छातीत भरून यायला लागलं. आता जेव्हा इतका त्रास व्हायला लागला तेव्हा मी माझ्या मामाशी आणि आईशी बोललो. मी म्हणलं की जर तुम्ही यांना ऑपरेट नाही करायचं म्हणलं आणि त्यांना आपण म्हणायचं की तुम्ही बेडवर इथेच झोपा, खायला इथेच देतो, संडासला भांडे इथेच देतो, लघवीला भांडे इथेच देतो, याला पॉईंट नाही म्हणलं. दिस इज नॉट क्वालिटी ऑफ लाईफ. समवन कॅनॉट लिव्ह लाईक दिस. आणि म्हणलं ते बेडला अडकून पडले तर घरातली 2 माणसं अजून अडकून पडणार आहेत. सो वी हॅव टू टेक व्हॉट एव्हर चान्स. माझ्या आजोबांचं ऑपरेशन मार्च 2005 मध्ये झालं. मार्च 2022 मध्ये या गोष्टीला 17 वर्ष झाली. माझे आजोबा मे 2022 मध्ये गेले. जाण्याचं कारण हार्ट नव्हतं. हार्ट शेवटपर्यंत कम्प्लिटली नॉर्मल होतं. 17 वर्षांनंतर सुद्धा सगळं हे होतं. पण वयाच्या 93व्या वर्षी त्यांना पार्किन्सन सुद्धा, त्यात निमोनिया झाला म्हणून गेले. सो इमॅजिन हा जो पार्ट आहे की एज, ॲज पर मी एज इज जस्ट अ नंबर. मी 85 आणि 86 मध्ये सुद्धा खूप छान लोकांना आयुष्य जगताना बघितलं. ते एक जणांची अशी शंका काय म्हणजे की मला खूप सिव्हिअर डायबिटीस आहे, तर आता हे असं काहीतरी करून ऑपरेशन, ते इन्फेक्शन तिथं गेलं तर काय होईल? व्हेरी गुड क्वेश्चन. बेसिकली हा रुटीनली माझ्या समोर येणार आहे. अच्छा. याचं कारण असं आहे की एक जनरल इम्प्रेशन आहे सोसायटीमध्ये की हो, डायबिटीसमुळे जखमा भरून येत नाहीत आणि बाकी, सो मग कशाला ऑपरेशन, त्याच्याऐवजी अँजिओप्लास्टीने होईल. तर याच्या 2 गोष्टी मी म्हणेन. एक, पहिली तर गोष्ट अशी आहे ना की डायबिटीस असलेल्या पेशंट्समध्ये मल्टिपल ठिकाणी ब्लॉक येणं ही खूप कॉमन गोष्ट आहे. सो डायबिटिक्समध्ये तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स आणि सगळीकडचे ब्लॉक्स असताना बायपास करून घ्यायची वेळ येणं, कारण इतक्या ठिकाणी स्टेंट, सगळीकडे नुसतं स्टेंट टाकून टाकून हे होऊ शकत नाही. सो दॅट इज वन पार्ट. सो टेक्निकली ऑल्सो इट कॅन बी अ बिग थिंग टू डू. आणि त्यातमध्ये काय की या पेशंट्समध्ये काही वेळा डायबिटीसमध्ये डायबिटिक नेफ्रोपॅथी असते, त्यांचं किडनीचे क्रिएटिनिन वाढलेलं असतं, किडनीची खराबी असते. सो या सगळ्यांना कॉन्ट्रास्टचा एक्सेसिव्ह एक्सपोजरने सुद्धा रिस्क राहते. सो अँजिओप्लास्टी ह्याच्यामध्ये हा एक पार्ट झाला की ज्याच्यामध्ये डायबिटीस मधला आहे. पण सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे जो आपण जे सायंटिफिकली जे बोलायला पाहिजे, या सगळ्यामध्ये एक ट्रायल झाली होती ज्याचं नाव आहे बारी, BARI, बायपास अँजिओप्लास्टी रिव्हॅस्क्युलरायझेशन इन्व्हेस्टिगेशन. या ट्रायलमध्ये त्यांनी मल्टीवेसल डिसीज असलेले पेशंट चूज केले गेले. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असलेले पेशंट्स घेतले. त्यातले डायबिटिक बाजूला केले, नॉन डायबिटिक बाजूला केले. त्यातल्या 50% मल्टीवेसल अँजिओप्लास्टी केली आणि बाकी 50% बायपास केली. आणि यांचा 5 वर्षाचा फॉलोअप ठेवला. तर त्यांना असं लक्षात आलं की जे मल्टीवेसल डिसीज असले, म्हणजे मल्टिपल ठिकाणी ब्लॉक, म्हणजे मल्टिपल वेसल डिसीज असलेले पेशंट्स होते, ज्यांच्यात डायबिटीस होता आणि ज्यांच्यात अँजिओप्लास्टी झाली, ह्यात मृत्यूचं प्रमाण जास्त होतं. त्या उलट बायपासमधले पेशंट जास्त चांगले जगत होते. सो हे इम्प्रेशन की डायबिटीज आहे म्हणून बायपास नको इज अ रॉंग थिंग. टू बी व्हेरी फ्रँक, आमच्याकडे 75 ते 80% लोक हे डायबिटिकच असतात. त्यामुळे कारण मल्टिपल ठिकाणी ब्लॉक होऊन आलेले पेशंट्स असतात. त्यामुळे आम्हाला डायबिटीस आमच्यासाठी काही नवीन नाही. ऑफकोर्स एक गोष्ट नक्की आहे की होतं काय, ऑपरेशन झालं, सगळं छान होतं, पेशंट मस्तपैकी डिस्चार्ज घेऊन आता घरी निघाले म्हणजे त्यांना वाटतं आता आपलं सगळं छान झालं, आता परत काय होणार नाही. आणि इथे चूक होते. मी माझ्या पेशंटच्या मागे हात धुवून लागतो, त्यांना सांगतो की एक चार्ट बनवा, मला तुमचा पुढच्या आठवडाभर 3 आठवड्याचे शुगर्स अग्रेसिव्हली लक्ष दिलेलं पाहिजे. जर ह्या शुगर्सकडे तुम्ही फिजिशियनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलात, शुगर्स अग्रेसिव्हली कंट्रोलमध्ये ठेवल्यात, नाही तेवढ्या जखमा त्रास देत. आणि त्या पुढची गोष्ट अशी की छोट्या जखमांचं थोडंफार इकडे तिकडे करून सुद्धा लाईफ कॅन रिअली गो ऑन. पण पर्सेंटेजेस आर व्हेरी लो. म्हणजे किती आहे, जर बायपासचा जगाचा डेटा पकडून सगळं हे करून जखमेचे कॉम्प्लिकेशनचे रेट हे 1.5% ते म्हणजे 1 ते 1.5% आहे. सो इफ इट इज सो लो, वाय आर वी फोकसिंग? आपल्याला यातला डिफरन्स काय माहिती का, कंटिन्युअसली मी म्हणेन की शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मचा डिफरन्स आहे. आपल्याला बघताना आपल्या भीतीमुळे आपण कंटिन्युअसली शॉर्ट टर्म आउटकम्स कडे बघण्यापेक्षा लॉंग टर्म आउटकम्स बघणं जास्त गरजेचं आहे. तर त्याच अनुषंगाने आता बोलताना एक विषय आठवला
की मला सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाहीये, तरी माझ्याही बायपासची वेळ का आली, आणि माझे इतर सहकारी कोणी स्मोकिंग करते, कोणी तंबाखू खाते, ते चांगले ठणठणीत आहेत. राईट. सो यामध्ये होतं काय बेसिकली, बऱ्याच वेळा हे असे कितीतरी पेशंट, हा जो प्रश्न जे विचारतात ते एस्पेशली असिम्प्टमॅटिक पेशंट्स बरेच सारे असतात. त्यांना बऱ्याच वेळा त्रास काहीच नसतो, पण डिटेक्टेड असतं सिंपल याच्यामध्ये की बाबा रुटीन तपासणीमध्ये असेल, काही वेळ त्रास पण झाला असू शकतो. पण ह्यातला फरक हा आहे की ते बघताना आत्ताच्या त्या प्रेझेंट स्टेटची परिस्थिती बघतायत. मी पेशंटना सांगतो की तुम्हाला खरंच माहित नाही की त्यांना पुढच्या 8 दिवसांनी त्रास होईल का, 2 वर्षांनी त्रास होईल का, 5 वर्षांनी त्रास होईल. त्रास त्यांना होण्याची शक्यता आहे का, तर तुमच्यापेक्षा त्यांना जास्त होऊ शकतो का, होऊ शकतो. कारण ते आर, म्हणजे एखादा माणूस स्मोकिंग करतोय तर नॅचरली चान्सेस जास्त आहे. राईट, बरोबर आहे. सो असं नाहीये की आत्ता त्यांना त्रास नाहीये म्हणजे परत त्रास होणार नाही. वन. सेकंड ऍस्पेक्ट हा आहे की जसं मी मगाशी म्हणलं की तुम्हाला मे बी नॉन फायडेबल फॅक्टर्समुळे आलेला त्रास असेल. एक बेसिक फरक जो लॉजिकली समजून सांगायचा झाला तर आपल्या ज्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आहेत, या रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजे ज्या 3 रक्तवाहिन्या ज्या हृदयाला रक्तपुरवठा करतात, त्यातली मी लेफ्ट मेन म्हणजे ज्याच्यातून 2 फाटे निघतात तो सोडून द्या, पण बाकीच्या ज्या 3 आहेत रुटीन, याच्या 3 त्या 3 मध्ये 70% ब्लॉक आला तरी तो सिग्निफिकंट ब्लॉक आहे. म्हणजे त्याच्यामुळे खालचा रक्तपुरवठा म्हणजे एक्सरसाइज केल्यावर किंवा याच्यावर जर डिमांड सप्लाय मिसमॅच झाला की तुम्हाला त्रास सुरू होणार. होतं हे की तुम्हाला हे माहित नाहीये की त्या माणसाच्या रक्तवाहिनीचं माप काय आहे. डायमीटर वाईज इफ यू सी, एखादी रक्तवाहिनी म्हणजे आम्हाला जेव्हा रक्तवाहिन्या जोडून द्यायची वेळ येते ना, तर काही वेळा आम्ही लोएस्ट अगदी 1.25 मिलीमीटरची रक्तवाहिनी सुद्धा जोडून देतो ह्याच्यामध्ये डायमीटरच्या. तर 1.25 मिलीमीटर आणि आमच्याकडे चांगल्या रक्तवाहिन्या म्हणजे 2 आणि 2.5 मिलीमीटरच्या आमच्याकडच्या. एखाद्या व्यक्तीची जर रक्तवाहिनी मोठीच असेल मापाने, तर त्याच्यामध्ये 70% ब्लॉक यायला त्याला जेवढा वेळ लागेल आणि तुमची छोटी आहे तर तुम्हाला किती वेळ लागेल, ह्यातला हा फरक आहे. सो 70% एखाद्याचं आयुष्य संपून जाईल 70% ब्लॉक येईल तोपर्यंत. पण तोच ब्लॉक एखाद्यामध्ये बिकॉज बेसिकच रक्तवाहिनी छोटी असेल तर येऊ शकतो. सो हा कम्पॅरिझनला अर्थ नाहीये. पण जर तुम्ही जितके रिस्क फॅक्टर्स वाढवत जाल तेवढे त्यांना पण ब्लॉक येण्याचे चान्सेस आहेत. सो याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही बिंदास सिगरेट प्या किंवा बाकी. आय वुड स्ट्रॉंगली से की ते करतायत ते चुकीचंच आहे. पण तुम्हाला हे न करता सुद्धा होऊ शकतं का, होऊ शकतं. आणि बरेचदा असं एक विषय असतं की मला त्रास तर काहीच होत नाही, पण डॉक्टर तर सांगतायत की तुमचे इतकं ब्लॉक आहे ह्याच्यामध्ये, ह्याचं काय असते सायकोलॉजी मागे. अगेन यामध्ये आजकाल रुटीन इन्व्हेस्टिगेशन जेव्हा केले जातात तेव्हा डिटेक्ट होतात. पण एस्पेशली मी म्हणेन की डायबेटिक पेशंट्समध्ये ह्याला जास्त महत्व आहे. राईट. कारण काय की डायबिटीसमध्ये न्यूरोपॅथी होते. म्हणजे काय, मी लोकांना सांगतो की लोकांना पायानं चालताना जखमा होतात. म्हणजे अगदी काही लोकांचे पाय कापायची वेळ येते पण त्यांना दुखत नसतं. हे काय म्हणजे याचा अर्थ त्यांना त्रास नाहीये असं नाहीये, पण त्याची जाणीव नाहीये. सो डायबिटिक्स मध्ये जे आपण काही वेळा सायलेंट हार्ट अटॅक्स ऐकतो, झोपेत जीव गेला कळलंच नाही, यांना यांचं शरीर ना जे बाकीच्यांना इंडिकेट करेल की बाबा चालल्यावर छातीत दुखण्याचा पार्टी किंवा, तर न्यूरोपॅथीमध्ये एखादं त्यांना जाणीवच होत नाही त्याची. त्यामुळे तुम्हाला सिम्पटम्स नाहीयेत म्हणजे तुम्हाला त्रासच नाहीये असं नाहीये. त्याची जाणीव नाही अशी सुद्धा परिस्थिती असू शकते. काही लोकांना वेळेत डिटेक्ट झालाय, डायबिटीस नसेल बाकी काही नाही, पण इट हॅज गॉट डिटेक्टेड इन टाइम. तो यातला सिम्पटम्स यायला काय, बऱ्याच वेळा लोक सिम्पटम यायची वाट बघतात. ओके, नॉट दॅट आम्ही प्रत्येक असिम्प्टमॅटिकला प्रत्येक वेळी ऑपरेशन सांगतो, पण जिथे अँजिओग्राफी सारख्या तपासणीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये एव्हिडंट आहेत ते सिग्निफिकंट ब्लॉक्स, तिथे आपण ट्रीटमेंटचं सजेशन नक्की देतो. सो अशा सिच्युएशन मध्ये जिथे कुठे मल्टिपल ब्लॉक्स आहेत आणि असिम्प्टमॅटिक पेशंट जरी असला तरी इट इज अबाउट प्रिव्हेन्शन. ट्रीटमेंट ही आपण प्रिव्हेंटिव्ह देतोय. तुम्ही जर पूर्ण मॅसिव्ह त्रास होईस तो पण वाट बघितली तर इट कुड बी लेट. राईट. आणि प्रिव्हेन्शनचा ऍडव्हान्टेज हा करेक्शन पेक्षा जास्त आहे. म्हणजे हे मी लोकांना सांगतो की
तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर जर तुम्हाला मॅसिव्ह हार्ट अटॅक आलाय, हृदयाची कार्यक्षमता कमी झाली आहे, तरी पण बायपास करता येऊ शकते का? हो, करता येऊ शकते. हे लागू शकते गरज तरी पण जर जे हृदयाची नॉर्मल कार्यक्षमतेला तुम्ही जे ऑपरेशन कराल त्याची जितकी वर्ष तुम्हाला मिळतील तितकी वर्ष तुम्हाला या बायपासकडे हृदय तेव्हा वीक झालेलं आहे. एकदा हृदयाचा स्नायू हार्ट अटॅकने मेल्यानंतर तो जिवंत करता येत नाही. त्याला जिवंत ठेवण्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह प्रोसिजर म्हणून बघण्याचा पाठ आहे. अँड दॅट कॅन गो फॉर इयर्स. म्हणजे मे बी याच्यातला डिफरन्स आयुष्यातला 10 वर्ष 15 वर्ष असू शकतो. हु नोज. सो आपण स्वतःच्या मनाचा हा खेळ करून की नाहीये म्हणजे, आणि होतं काय म्हणजे एक्झाम्पल की कोणीतरी असं झालंय, एक पेशंट त्यांचा मुलाचाच हे होता, नाही हे आता ते इकडचा डोंगर चढून आले होते मागच्या महिन्याभरापूर्वी, आता ह्याच्यामध्ये हे असूच शकत नाही. अच्छा. सो सिच्युएशन ही आहे की वन डायबिटीसमुळेचा हे असू शकतो, पण दुसरा पाठ हा आहे की तोपर्यंत ती सिग्निफिकंट क्रिटिकल स्टेट ही पोचलेली नव्हती, पण आता सिम्पटम आले किंवा आताच्या याच्यामध्ये ते क्लिअर कट तेवढे टाईट ब्लॉक्स आहेत, जर आहेत तर त्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. राईट. सो इट्स अबाउट प्रिव्हेन्शन, नॉट अबाउट करेक्शन. राईट. त्याच अनुषंगाने का त्याच्यानंतर प्रश्न असा आलाय की किती तुम्ही सांगता ते मला पटतंय, पण मला नाहीच करायचं बायपास, तर माझं काय होऊ शकतं? प्रत्येकाचं आयुष्य जगण्याचा हे प्रत्येकाचा हक्क आहे, त्यांनी त्याचं ठरवायचं. पण या प्रश्नाचं महत्व खूप जास्त आहे. याचं कारण असं आहे की मी प्रॅक्टिस करताना सगळे अँगल्स बघतो. म्हणजे हे की काही लोक लगेच तयार होतात, काही लोक तयार होत नाहीत. पण जे तयार होत नाहीत त्यांच्या मनामध्ये फक्त भीतीने ते तयार होत नाहीयेत की बाबा ऑपरेशन नको, दुखेल, बाकी येईल, व्हॉटएव्हर इट माइट बी. किंवा अशी पण माणसं आहेत की ज्यांच्यामध्ये आधीचा इव्हेंट झालेला आहे फॅमिलीमध्ये. म्हणजे माझ्याकडे एक जण मला बराच कन्व्हिन्स करायला लागला, कारण बॅडलक असं होतं की मागच्या काहीतरी 18 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचा बायपास च्या वेळी त्यांच्या वडिलांचा जीव गेला होता. त्या दरम्यान काहीतरी कॉम्प्लिकेशन झाले होते आणि सगळे. मी म्हटलं मला माहित नाही त्यावेळी काय झालं होतं, पण अशा परिस्थितीमध्ये ह्या माणसाला परत ऑपरेशनला तयार करणं, आणि त्यांचा मुलगा माझ्याकडे आला होता आणि त्या मुलाला म्हणजे आता ते फॉलोअपला या मागच्या शुक्रवारी मला फॉलोअपला ते जेव्हा भेटायला आले तेव्हा त्या मुलाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. मी त्याला हेच म्हणलं की मी बोलतोय आणि त्याच्या कानावर काहीच पडत नाही, फक्त कानावर पडत होतं, आतमध्ये काय जातो, दे वर सो टेरिफाईड. सो हे सगळे फॅक्टर्स असू शकतात की ज्याच्याने एखादा माणूस म्हणू शकतो की मला सर्जरी नाही करायची. पण बेसिक फरक हा आहे की आपल्याला जर आपण नाही केलं ऑपरेशन तर आपल्या लाईफमध्ये काय होणार आहे ह्याचं जर क्लिअर अंडरस्टँडिंग असेल आणि त्याच्याबद्दल आपण पूर्ण अंडरस्टँड करून आपण त्याच्यावर ठाम असू तरच हा निर्णय घेण्यामध्ये सेन्स बनतो. बरोबर आहे. म्हणजे काय तर माझ्याकडे एक मध्ये एक पेशंट मागच्या एक 8-10 महिन्यापूर्वी त्यांची मुलं आली दोघं. त्याच्या आधी एक वर्षभर आधी मी त्यांच्या आईंना बघितलं होतं. हे जरी बायपास रिलेटेड नसलं म्हणजे व्हॅल रिलेटेड होतं, पण हे सिमिलरच इव्हेंट्स आम्हाला बघायला मिळतात. तर त्यांच्या व्हॅलचं ऑपरेशन होतं स्ट्रेट फॉरवर्ड. माझ्या मते असं होतं की विथ 2% रिस्क व्हॅल सर्जरी करून लाईफ वुड बी गुड. त्या पेशंटची म्हणजे मुलांची मी त्या ज्या पेशंट होत्या त्या म्हणल्या की माझं काय व्हायचं ते होऊ दे, मला ऑपरेशन करायचं नाही. ओके, वी रिस्पेक्ट यू. पण झालं हे की पुढच्या जेव्हा ते मला परत एक 8 महिन्यात भेटायला आले त्याच्यात त्या 4-5 महिने काही झालं नाही, पण त्याच्यानंतरच्या 3 महिन्यामध्ये त्यांना 4 वेळा हॉस्पिटलला ऍडमिट करायला लागलं. दम लागत होता, रात्र त्या जाग्या होत्या, आडवं पडलं की दम लागत होता, आडवं पडलं की खोकल्यान. म्हणजे इमॅजिन करा की 4-4, 5-5 रात्री त्या झोपलेल्याच नव्हत्या, त्या कंटिन्युअस जाग्या होत्या की आडवं पडलं की दम लागतो. कारण ह्याची कंडिशन अशी होती की जे नॉर्मल हृदयाची कार्यक्षमता त्यावेळी 60% होती, यावेळी 15% होती आणि सगळ्या झडपांमध्ये लीक आला होता. आता ही सगळी परिस्थिती इतकी खराब असताना हे हृदय फेल होतंय आणि मी ऑपरेशन पण करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आता मी जेव्हा त्यांना बघितलं ते मला म्हणले की अहो तुम्ही जेवढं सांगितलं होतं त्याच्यात दुप्पट आम्ही खर्च केलाय. म्हणजे 3 महिन्यात आम्ही 4 वेळा ऍडमिट केलंय पेशंटला, भरपूर सारा खर्च करून बसलोय, पण आई काही बरी होत नाहीये आणि आम्ही आता ऑपरेशनला तयार आहे. मी म्हटलं सॉरी, वेळ निघून गेली, आता मी ऑपरेशन नाही करू शकत.
कारण आता हार्ट कम्प्लिटली फेल गेलेलं आहे. पण ते म्हणे आम्ही असं घरी घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा मी त्यांना म्हटलं की म्हणून मी ऑपरेशन करत नाही. तुम्हाला आता एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की तुमच्या आईनी हा निर्णय घेतला की काही झालं तरी हे नाही होतं, हे की तुम्ही आता भीतीने फक्त लांबवत राहता आणि लांबवल्यानंतर स्वतःचे हाल करून घेऊन, फ्रँकली स्पीकिंग इव्हन डॉक्टरांचे हाल करतात. मला एखादा पेशंट खूप खराब कंडिशन मध्ये ऑपरेट करताना, मी सुद्धा माणूस आहे, मला सुद्धा तेच इमोशन्स आहेत, मला सुद्धा माझा प्रत्येक पेशंट चांगला झालेला पाहिजे. बरोबर आहे. आणि वेन यू सी पेशंट गोइंग थ्रू अ ट्रबलसम स्टेट, म्हणजे खूप खराब याच्यामधून, तर इट इज व्हेरी पेनफुल. आणि त्यातनं तुम्ही त्याला 6 महिन्यापूर्वी पाहिलेलं असतं की आता जे करते त्यापेक्षा हे छान होऊ शकलं असतं. ऍब्सोल्युटली. तेव्हा जास्त त्रासदायक आहे. आणि दिसताना मला दिसताना की गेली आयुष्याची 10 वर्ष, गेली 15 वर्ष आयुष्याची या सगळ्याच्या. हे आपला मेन हेतू असा असतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पण एकदा झालं हे कळल्यानंतर डिले इज ऑल्सो व्हेरी बॅड थिंग. डिले करायला देर हॅज टू बी, आय ऑलवेज फील सो, देर हॅज टू बी अ स्ट्रॉंग व्हॅलिड रिझन टू डिले. माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला मी म्हणलं की डिले करायला गेलो तर त्यांना अपेक्षा ही असते की माझ्या तोंडून हे ऐकून की सगळं छान आहे, तुम्ही थांबा 2 महिने, काही होणार नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की जर आपण थांबलो तर ह्यामध्ये काही त्रास होऊ शकतो का, तर तो कधी होऊ शकतो. हा एक जनरल अंदाज देऊ शकतो की इमर्जन्सी आहे का नाही, पण दॅट कॅन बी डन. राईट. आणि आता यातलाच एक असं पुढचा विषय असतो की आजकाल सगळीकडे एंडोस्कोपिक सर्जरी, रोबोटिक सर्जरी असं सर्रासपणे वापरला जातो शब्द लोकांच्या बोलण्यात. तर आता ह्या बायपास किंवा हार्ट रिलेटेड अशा केसेसमध्ये ह्याचा काही वापर होतोय का? आम्ही आजकाल मिनिमली इन्व्हेसिव्ह, ज्याला छोट्या इन्सिजन मधून साईडनी जे पूर्ण न करता, ह्या सगळ्या प्रोसेस आम्ही करतोय. अच्छा. ओके. मिनिमली इन्व्हेसिव्ह इज ऑलरेडी हिअर. ओके. वी आर डुईंग. द ओनली ऍस्पेक्ट इज, आमचा प्रयत्न हा राहतो की इंडिव्हिज्युअलाइज करायचा. प्रत्येकाला राईट, लेफ्ट अँड सेंटर आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह ऍडवाइस करताना केअरफुल राहावं लागतं. याचं कारण असं आहे की जो बेसिक फरक आहे, 2 गोष्टी मी स्वतःला विचारतो एखाद्या पेशंटला मिनिमली इन्व्हेसिव्ह सजेस्ट करताना. एक की जो डिफरन्स आहे अँजिओप्लास्टी आणि बायपास मधला, की बायपास मध्ये मी एकाच वेळी गेल्यानंतर सगळे करेक्शन कम्प्लीट करू शकतो, जे काही वेळा अँजिओप्लास्टी मध्ये सगळ्या रक्तवाहिन्यांचे सगळं करेक्शन होऊ शकत नाही. तर मी कम्प्लीट रिव्हॅस्क्युलरायझेशन ज्याला म्हणतो ते मी देऊ शकतोय का, जे मिनिमली इन्व्हेसिव्ह मध्ये देणार आहे आणि ओपन मध्ये देणार आहेत. अच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी की जे मी ग्राफ्ट्स वापरणार आहे ते सेम क्वालिटीचे, सेम चांगले सगळे, आणि त्या सगळ्याबरोबर रिस्क कमी करून किंवा सेम रिस्कनी मला ऑपरेट सेम ऍक्सेसनी करता येते का, हे 2 प्रश्न मला जर जस्टिफाईड झाले तर मी त्याच्यामध्ये मिनिमली इन्व्हेसिव्ह सुद्धा ऑपरेटिव्ह करतो. ओके. राहिला पुढचा पार्ट, तुम्ही जे बोलताय एंडोस्कोपिक आणि रोबोटिक, तर एंडोस्कोपिक कार्डियक सर्जरी एक्झिस्टिंग आहे. ओके. दॅट इज ऑल्सो वन पार्ट विच इज कमिंग. पण ती सध्या व्हॅल्व साठी जास्त आहे, मोर दॅन बायपास सर्जरी. रोबोटिक सर्जरीमध्ये दॅट इज ऑल्सो कमिंग इन बिग वे. पॉसिबली इन नेक्स्ट 2 to 5 years you will see lot of robotic cases happening. ओके. पण त्याच्यामध्ये फरक हा आहे बायपास साठी. आपण आज बायपास बद्दल बोलतोय म्हणून मी स्पेसिफिकली बायपास रिलेटेड या बाबतीत हे करतोय. आज बायपास मध्ये जिथे सिंगल वेसल आहे तिथे रोबोटिकली बायपास होऊ शकते, हा एक हे आहे. म्हणजे एकाच रक्तवाहिनीमध्ये जिथे आहे त्याच्यात मेन रक्तवाहिनी एलईडी जी म्हणतात त्याच्यात. पण मल्टीवेसलच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये रोबोटिक असिस्टेड मिनिमल इन्व्हेसिव्ह बायपास सर्जरी. अच्छा. म्हणजे हे काय, तर इकडची रक्तवाहिनी इकडच्या दोन्ही रक्तवाहिन्या ज्या आम्ही ओपन टेक्निकनी काढू शकतो त्या मिनिमली इन्व्हेसिव्ह मध्ये काढण्याच्या लिमिटेशन राहतात, ते रोबोटिकली काढून बायपास मात्र सगळ्या छोट्या त्याच्यातून करून देता येऊ शकते. सो देर आर मॉडिफिकेशन्स अँड देर आर लॉट ऑफ न्यूअर थिंग्स कमिंग. आणि आत्ता इफ यू आस्क मी, आधीच्या मेडिसिन आणि म्हणजे आधीच्या कार्डियक सर्जरी आणि आत्ताच्या कार्डियक सर्जरीमध्ये हा नक्कीच खूप मोठा फरक आहे. की खूप नवीन ऍडव्हान्सेस वापरता येतात. म्हणजे जसं मी हा सांगायला पाहिजे तसं दुसरा एंड हे पण सांगायला पाहिजे की आम्ही आजकाल इथला हाडाचा पार्ट फिक्स करण्यासाठी नवीन टायटेनियम प्लेट्स आणि स्क्रूज वापरतो. जिथे आम्ही हे वापरतो तिथे ऍक्च्युअल बघायला गेलं तर पेशंटचं पेन इतकं कमी राहतं की बोलायला नको. म्हणजे इथला बोनचा पार्ट फिक्स करण्यासाठी इथे मी प्लास्टर लावू शकत नाही, दुखणं थांबवण्यासाठी प्लास्टर लावू शकत, श्वास घ्यायचा आहे. सो मागच्या 80 वर्षात जेव्हा कधी हाडाचा पार्ट फिक्स करण्यात आला होता त्याला फक्त 6 वायरनी म्हणजे 6 पॉईंट फिक्सेशननी तो हाडाचा पार्ट फक्त जवळ आणला जात होता. भरून यायला पेशंटचे स्वतःचा फक्त मागची पुढची मोमेंट ही राहत होती. त्या उलट आता जेव्हा नवीन प्लेट्स आणि हे वापरतो तेव्हा याच्या 20 पॉईंट फिक्सेशन, त्या रिजिड फिक्सेशननी ते एकत्र चालतं.
पेन सिग्निफिकंटली कमी राहतं. उलट आहे, जेवढा एल्डरली एज ग्रुप, म्हणजे मला जर तुम्ही विचारलं, मी जे 75 नंतरचे जे कोणी केलेले आहेत 80-85 मध्ये सुद्धा ज्याच्यात मी प्लेट्स वापरल्यात, त्यांना ते म्हणतात आम्हाला दुखलंच नाही इथपर्यंत हे येतं. त्या उलट यंगर पेशंट्स मध्ये थोडं तरी पेन राहू शकतं, कारण मस्क्युलर स्ट्रेचिंगचा पार्ट आहे. पण दॅट इज ऑल्सो बेअरेबल. उलट पेन आधीपेक्षा 10% वर आहे. ओके. सो लॉट ऑफ ऍडव्हान्सेस आहेत. उलट ह्याच गोष्टी चर्चा होऊन लोकांपर्यंत जाणं महत्वाचं असतं. ज्यांना ह्याविषयी एक भीती किंवा गैरसमज असतात, तर जर त्यातला नंतरचा पोस्ट ऑपरेटिव्ह पार्ट जो आपण म्हणतो तो सुद्धा जर इतका स्मूथली जाणार असेल तर कित्येकांना त्याविषयीची ती भीती कमी होईल. आता समजा ऑपरेशन झाला विषय, तर ते एक जणांचा असा प्रश्न आहे की आता झाली माझी बायपास, आता सगळं ओके झालंय असं सांगितलंय, आता परत तर ट्रीटमेंट लागणार नाही ना, आणि आता नवीन जे तुम्ही बसवलंय ग्राफ्ट त्याच्यामध्ये परत ब्लॉक होण्याची शक्यता किंवा कटकट आहे का मागा? हा, सी बेसिकली काय आहे की जर अँजिओप्लास्टी आणि बायपास मधला फरक बघितला तर बायपास मध्ये ज्या रक्तवाहिन्या आपण जोडून देतो ते पेशंटच्या स्वतःच्या आहेत. तिथे फॉरेन बॉडी आहे अँजिओप्लास्टी मध्ये, त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन ब्लॉक येण्याचे जेवढे चान्सेस आहेत त्याच्या कम्पॅरेटिव्ह बायपास मधले चान्सेस हे खूप त्याच्यापेक्षा रिलेटिव्हली कमी आहेत. ओके. बायपास जेव्हा 15 वर्ष चालते तेव्हा त्याला लॉंग टर्म चालले म्हणतात, अच्छा. डेफिनेशन वाईज. सो इफ यू आस्क मी अदरवाइज ऑल्सो बायपास कॅन गो ऑन फॉर इयर्स. फरक काय? फरक हा आहे की मला जेव्हा हा प्रश्न विचारला जातो की म्हणजे आता परत काय होणार नाही ना, तेव्हा मी लोकांना सांगतो जर देवानं बनवलेल्या सिस्टीम मध्ये ब्लॉक येऊ शकतात, तर मी जिथे ब्लॉक आहे त्याच्या पुढे नवीन रक्तवाहिनी जोडून दिली आहे, त्याचा बेनिफिट नक्कीच मिळेल. पण ते नवीन ब्लॉक येऊ नये किंवा किती लांब कधी यावेत ह्याला आपण लांबवण्यासाठी एक प्रयत्न म्हणजे गोळ्या औषधांना, एस्पेशली शुगर कंट्रोल, डायबेटिक कंट्रोल हा आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट राहतो. म्हणजे मी मगाचा जो आपला प्रश्न होता की जखमेच्या याच्यातला, तेव्हा मी लोकांना पेशंटला समजून सांगताना हेच समजून सांगतो की सुरुवातीच्या काळामध्ये आपण शुगर कंट्रोल हे जखमेसाठी ठेवतोय, पण लॉंग टर्म मध्ये शुगर कंट्रोल आपण का ठेवतोय, तर नवीन ब्लॉक्स यायला नको म्हणून. कारण आपण फक्त रक्तवाहिनी जोडून द्यायचं काम केलंय पुढे. त्याचा ऍडव्हान्टेज आहे का? नक्कीच आहे. बरीच वर्ष मिळू शकतो का? हो, खूप वर्ष मिळेल. पण ते लांबवणं इज अन ऍडिशनल पार्ट. तर त्याच्यामध्ये जर केअर व्यवस्थित घेतली, ऍज अ सर्जन माझं काम सगळ्यात सोपं आहे. मला फक्त रक्तवाहिन्या जोडून द्यायच्या, जे 30% जॉब आहे. ओके, 70% हा पेशंटचा एफर्ट आहे बरा होताना. पण बरं झाल्यानंतर सुद्धा एक मॅसिव्ह एफर्ट हा आणि तो काही नुसता बायपास रिलेटेड नाहीये. म्हणजे एक्झाम्पल काय, मी लोकांना हे सांगायचा प्रयत्न करतोय, आय एम ट्राइंग टू मेक देम अवेअर की तुम्हाला शुगर कंट्रोल का ठेवायची आहे. म्हणजे काय, तर याचं कारण आपले फक्त ब्लॉक परत येऊ नये हा एक पार्ट नाहीये. एक्झाम्पल, जर तुम्ही शुगरकडे तुम्हाला ब्लॉक नाही आले, तुम्ही पुढचे 15 वर्ष जगलात, 20 वर्ष जगणार अशी पॉसिबिलिटी पकडून त्याला नाही ब्लॉक येणार आहे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये. पण जर तुमच्या डायबिटीसमुळे जर तुमची किडनी फेल झाली, तर जे क्वालिटी ऑफ लाईफ तुम्हाला ऍक्टिव्हली लाईफ जगता येणार आहे, जे बायपास नंतर तुम्हाला बरीच वर्ष ऍक्टिव्ह लाईफ फुल क्वालिटी म्हणजे सगळं करता येणार आहे, ते सगळं करता येणार नाहीये. कारण तुम्ही डायलिसिस डिपेंडेंट झालात, तुम्हाला परत परत ते आलं, तर त्या सगळ्याचा हृदयाचा पाण्याचा लोड वाढला, मग हृदयाला लोड येणार आहे. तो एक पार्ट झाला. पण नुसतं ते नाहीये. सपोज डायबिटिक रेटिनोपॅथीने तुमचं विजन गेली, माझ्या बायपासचा फायदा नाही ना तेवढा मिळाला. कारण बायपासचा फायदा हा बरीच वर्ष मिळवणं हा पेशंटच्या हातात नक्कीच आहे. किंवा एक्झाम्पल, डायबिटिक पेशंट्सनी शुगरकडे लक्ष नाही दिलं आणि पाय कापायची वेळ आली, चालणंच गेलं, तर बायपासचा फायदा निघून गेला. सो इट इज नॉट अबाउट ओनली न्यू ब्लॉकेजेस कमिंग अप, इट इज अबाउट लिव्हिंग गुड लाईफ. सी, मी मगाशी माझ्या आजोबांचं उदाहरण दिलं. माझ्या आजोबांना मी म्हणजे 76व्या वर्षी ऑपरेशन झाल्यानंतर 82 आणि 84च्या वयामध्ये स्वतःच्या 2 व्हीलरवर पुण्यात तिकडे तिकडे फिरताना बघितलंय. दॅट इज क्वालिटी ऑफ लाईफ. सो इट इज, म्हणजे सेकंड एक्झाम्पल माझ्या सासऱ्यांचं आहे. त्यांचं बायपासचं ऑपरेशन होऊन आज 23 ह्या फेब्रुवारीमध्ये 24 वर्ष होतील. खरं पाहिलं गेलं त्याच्याकडे एक बर्ड्स आय व्ह्यूने पाहण्याची गरज आहे का, की तुम्ही एक ऑर्गन आणि त्याचं फक्त झालेलं चांगलं काम, त्यापेक्षा ओव्हरऑल मला वरनं माझं शरीर कसं दिसतंय. ऍब्सोल्युटली. मी बेसिक सांगायचं झालं या सगळ्यामध्ये, तर हार्ट इज की टू एव्हरीथिंग. म्हणजे काय, मी लोकांना सांगतो की हृदयासाठी सगळ्यात चांगलं औषध हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जाणं आहे.
अच्छा. बरोबर आहे. म्हणजे जर ब्लॉक्स असतील आणि जिथे रक्त पोहोचाय, तुम्ही किती गोळ्या औषधं द्या, त्याला रक्तच मिळालं नाही तर प्रॉब्लेम होणार. ऑक्सिजन मिळणं त्या शरीराला परत रिज्युएनेट करण्यासाठी, त्या प्रत्येक सेलला आणि प्रत्येक पेशीला तो सगळा हे होऊन तो चांगला राहण्यासाठी आणि त्याला ऍक्टिव्ह राहण्यासाठी हा ऑक्सिजन हे सगळ्यात चांगलं औषध आहे. किंवा ते सगळं काय म्हणायचं अमृत आहे असं म्हणून पकडून चला. प्रत्येक म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागाच्या पेशीपर्यंत ऑक्सिजन जाणं, ते हवेतून घेऊन फुफ्फुसातून प्रत्येकपर्यंत पोहोचवण्याचं काम हृदय करत आहे. जर हार्ट चांगलं राहिलं तर प्रत्येक ऑर्गन अजून चांगला राहतो. हा अनुभव माझा असा आहे. पण त्यामुळे याला जो एक बर्ड्स फ्लाय व्ह्यू तुम्ही जो म्हणला तो ऍब्सोल्युटली बरोबर आहे. पण याला इट गोज हँड इन हँड. म्हणजे मी जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा हेतू फक्त हृदयातल्या ब्लॉकेजेसला बायपास करून देणं नाहीये. ह्यातला सिंपल सांगायचं झालं तर ते झाल्यानंतर पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये हा पेशंटनी विसरलं पाहिजे की ह्याचं ऑपरेशन झालंय आणि त्यांनी खूप छान आयुष्य ऍक्टिव्हली जगता यायला पाहिजे. हा त्याच्या मागचा बेसिक हेतू आहे. जर हा साध्य करायचा असेल तर त्याच्यामध्ये नुसती हृदयाची नाही तर आसपासच्या ऑर्गनची पण काळजी घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मॅक्झिमम मिळता यायला पाहिजे, बेनिफिट घेता यायला पाहिजे. या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट अजून ऍड करेन. होतं हे की मी जस्ट ऑन अ लाइटर नोट सांगायचं झालं तर मी 3ऱ्या महिन्याच्या फॉलोअपला माझ्याकडे घरामध्ये त्यांच्या पेशंट बरोबर पेशंटची बायको नाही तर मुलगी यांना कंपल्सरी बोलवतो. कारण बऱ्याच वेळा पेशंट बरा झालेला असतो, छान जगत असतो, सगळं करत असतो, पण बायको नाही तर मुलगी करू देत नाही. त्यांना परत बॅक ऑन ट्रॅक ऍक्टिव्हली सगळं आयुष्यात जे ते आधी करत होते त्या सगळ्या गोष्टी करता यायला पाहिजेत. ह्याच्यासाठी आपण ऑपरेशन करतोय. ती क्वालिटी ऑफ लाईफ मिळायला पाहिजे. जर तुम्ही त्या सगळ्याला रिस्ट्रिक्टेड हे आलं तर त्याला पॉईंट नाहीये. रिस्ट्रिक्शन्स कुठे आहेत? तुमच्या डायटरी रिस्ट्रिक्शन्स असू शकतात कारण तुम्हाला शुगरसाठी, नॉट बिकॉज ऑफ हार्ट. हार्टमुळे थोडेफार आहेत, नाही असं नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा नाहीये की ऑपरेशन झालं आम्ही आधी स्मोकिंग करत होतो मी परत स्मोकिंग करायला पाहिजे. आय एम अगेन्स्ट इट कम्प्लिटली. पण म्हणून जगताना जर बायको आणि मुलीने म्हणजे थांबवायला लागले, घरच्यांनी थांबवायला लागले तर द पर्पज इज लॉस्ट. When we do heart surgery, the purpose is patient has to go back on track, not just maybe possibly आधीपेक्षा जास्त ऍक्टिव्हली छानपैकी जगता यायला पाहिजे. म्हणजे काय, व्हॉट यू कॅन फील इट इमिजिएटली. अख्ख्या हार्ट जेव्हा इम्प्रूव्ह झालं तेव्हा अख्ख्या शरीराला सगळ्या प्रत्येक पेशीला जो ऍडिशनल छानपैकी ब्लड फ्लो सगळं मिळून लाईफ वॉज मच बेटर. आपण आज जी चर्चा करतोय माझ्या मते हा फक्त पार्ट बायपासचा किंवा हार्ट सर्जरीचा नाही आहे. दिस अबाउट क्वालिटी ऑफ लाईफ. आणि जनरली तुम्ही आता एक म्हणलं ते आता ऑर्थोपेडिक म्हणून पण आम्हाला एक स्पाईनचं ऑपरेशन झालं पेशंटचं कळतं की जर फ्रॅक्चरचं पेशंटला प्लेट आणि स्क्रू बसवले ना तर ते पेशंटच्या रिलेटिव्हला दिसत असतं की या एक्सरेवरती असं असं होतं आणि असं असं झालंय. आता बायपास असेल किंवा स्पाईनची सर्जरी असेल हे झाल्याचं प्रूफ असं दिसत नाही की एक्सरे काढला त्याच्यावर दिसतंय. तर पेशंट आणि त्या डॉक्टरला हे माहिती असतं हे छान झाले काम आणि त्यांचं छान चाललं असतं लाईफ पेशंटचं. पण इतर रिलेटिव्हच्या डोक्यात ते असतं की एवढं मेजर ऑपरेशन झालंय, आता काळजी घ्या, आता काळजी घ्या. तर हा एक सेन्स ऑफ वेलबिंग जो आपण म्हणतो तो जर पेशंट एक्सपिरियन्स करत असेल तर तो फ्लो कंटिन्यू राहणं आयुष्यामध्ये गरजेचं आहे ना झाल्यानंतर. म्हणजे पुढचा पाठ हाच होता की आता झाली सर्जरी, आता मी पुढे माझ्या आयुष्याकडे कसं बघू आणि जुना मी मला परत मिळेल का असं एक जणांनी विचारलं होतं. राईट. माझा बघण्याचा दृष्टिकोन हा आहे की जो माणूस जितक्या अर्ली एज ग्रुपमध्ये बायपास होईल तेवढं त्या माणसाने पर्टिक्युलर राहणं बरोबर आहे. म्हणजे मी म्हणतो की फरक काय होतो, अँशियस आणि कॉशियस यातला फरक आहे. यू हॅव टू बी कॉशियस. याचा अर्थ अँशियस व्हायची गरज नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की आसपासचे सगळेजण त्याला एकदा ऑपरेशन झालं की त्या व्यक्तीला अँशियस बनवत राहतात. ऑपरेशनचा पर्पज इज लॉस्ट जर त्या माणसाला कंटिन्युअसली वाटत राहिलं की माझं हार्टचं ऑपरेशन झालंय. उलट त्यांनी विसरून जाऊन सगळं करता यायला पाहिजे. यासाठी आपण ऑपरेट करत असतो, नॉट जस्ट टू टेक आउट दोज ब्लॉकेजेस. सो क्वालिटी ऑफ लाईफ कॅन बी बॅक आणि सुंदरपैकी आयुष्य जगता येऊ शकतं. त्याचं शेवटचं त्या पार्टकडे येणार होतो की मी ह्या सगळ्यातनं एक टेक अवे मेसेज म्हणून असं काय सांगता येईल उलट. हार्टचा प्रिव्हेन्शन ह्याच्याबद्दल जो काही एक्सेसिव्ह बंबार्डमेंट आहे यामुळे खूप अँक्शियस होऊ नका. ओके.
काळजी घ्या. हं. दुसरी गोष्ट अशी की तुमच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यामध्ये आजच्या जगामध्ये तुम्हाला हॉस्पिटलला जायला लागू शकतं हं. आणि आपल्याला आजार होऊ शकतो ह्याचा एक्सेप्टन्स ठेवा. राईट. जर गरज पडली तर त्याची मी ट्रीटमेंट घ्यायला माझी मनाची तयारी हे करा. त्याबद्दल माहिती व्यवस्थित असू द्या. सायन्स समजून घ्या. भीतीने कुठला निर्णय घेऊ नये. माझ्या मते भीतीने घेतलेला कुठलाही, नुसता हार्टबद्दल नाही किंवा आजाराबद्दल नाही, इन जनरल सुद्धा लाईफमध्ये कुठलाही भीतीने घेतलेला नॉन सायंटिफिक डिसिजन हा जास्त हार्मफुल असतो. राईट. त्या उलट जर तुम्ही बेसिक हेतू आयुष्य जगण्याकडे फोकस केलं आणि प्रत्येक येणाऱ्या गोष्टीला मी छानपैकी तोंड देईन याची जर मनाची तयारी ठेवली ओके. तर लाईफ कॅन गो ऑन. राईट. For people to know that life can go on. Life can be really good. The only aspect is don't be afraid. Have a scientific approach राईट. and accept things. Everything is correctable. Today, science is standing at a level where life can be really good. राईट. I think it is about enjoying life, येस. living life, not with fear. तर आजच्या एपिसोडमधनं आपल्याला ह्या विषयी जे सुरुवात करताना जो विषय केला होता की त्याविषयी बरेच गैरसमज किंवा कित्येक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तर सरांच्या या गप्पांमधनं आपल्याला खूप छान साध्या अशा मनमोकळ्या गप्पांमधनं आपण ह्या विषयावरच्या तुमच्या बरेच शंकांची, प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. या उपरही तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला कळवा. तर सर, तुम्ही आज आलात आणि आमच्या चॅनलवरती आपण ह्या छान गप्पांच्या माध्यमातून या विषयावरती बोललो. तर आमच्या सर्व टीमतर्फे तुमचं मनापासून धन्यवाद. Thank you.